गेल्या 3 वर्षात पडलेला दुष्काळ आणि यावर्षी पावसाचं सध्याचे चित्र बघता शेतकरी हवालदिल झालाय। सोलापूरसारख्या कायम अवर्षण प्रवण जिल्ह्यामध्ये बागायती क्षेत्र कमी होतंय। कमी पाण्यावरील पिके घेण्याकडे शेतकऱ्यांचा कल वाढतोय। तरुण शेतकऱ्यांनी ऊसासारखी जास्त पाण्याची पिके सोडून शेवगा, सीताफळ यासारख्या कमी पाण्यात येणाऱ्या पिकांना प्राधान्य दिलंय। शेवगा लागवडीतून गेल्या 5 वर्षात 30 लाख रुपयांपर्यंत उत्पन्न कमावलेले बाळासाहेब पाटील यांच्याशी संवाद साधलाय आमचे प्रतिनिधी संतोष पवार यांनी। शेतकऱ्यांनी जास्त पाण्याची पिकं सोडून कमी पाण्याची पिकं घ्यायला सुरुवात केलेली आहे। कमी पाण्यावर येणाऱ्या पिकाच्या लागवडीसाठी तसंच त्या पिकाच्या उत्पादन वाढीसाठी मोठ्या प्रमाणावर शेतकरी वळताना दिसत आहेत। आज आपण सोलापूर जिल्ह्यातील माढा तालुक्यातील जे तरुण शेतकरी आहेत ज्यांनी कमी पाण्यावरच्या पिकावर खूप मोठे प्रयोग केलेले आहेत, बाळासाहेब पाटील, आपण त्यांच्याकडून जाणून घेऊयात। पाटील, काय सांगाल तुम्ही की आता शेतकरी कशा पद्धतीने ह्या कमी पाण्यावरच्या पिकाकडे वळतायत आणि काय शेवग्याला सध्या परिस्थिती? कारण का इतर मालापेक्षा शेवग्याला चांगली वर्षभर मागणी आहे आणि इतर म्हणजे मालाच्या भावापेक्षा शेवग्याला वर्षभर चांगली मागणी आहे आणि खाली 30 रुपये किलोपासून 150 रुपये किलो शेवगा विकू शकतोय। अतिशय कमी पाण्यात हे शेवगा येऊ शकतं आणि अतिशय कमी दिवसात शेतकऱ्याला 4 पैसे मिळवून देणारं हे पीक आहे। गेल्या 5 वर्षाच्या कालावधीत आम्ही 5 एकर शेवग्याच्या लागवडीतून 31 लाखाचं विक्रमी उत्पादन काढलंय आणि ते पीक महाराष्ट्रातले अनेक शेतकरी आता त्या पिकाकडे वळत आहेत। कारण का 3-4 वर्षापासून काही महाराष्ट्रात पाऊस नाही, दुष्काळी परिस्थिती आहे, सगळी पिकं करपून जात आहेत। त्याच्यामुळे शेतकऱ्याला चांगला दिलासा देणारा आणि 4 पैसे मिळवून देणारं शेवगा पीक आहे। त्यामुळे अनेक शेतकरी या शेवगा पिकाकडे वळत आहेत आणि चांगलं उत्पन्नाची गॅरंटेड उत्पन्नाचं हे शेवगा पीक आहे। त्यामुळे महाराष्ट्रातले अनेक शेतकरी या पिकाकडे वळत आहेत आणि चांगलं उत्पन्न देणार हे शेवगा पीक आहे। त्याच्यामुळं अनेक शेतकऱ्यांनी ह्यावेळेस शेवगा लागवड केलेला आहे। आतापर्यंत 1 लाख रोपं मी महाराष्ट्रात दिलेली आहेत। हा ओडिसी हा वाण आहे आमच्याकडे आणि त्यातूनच प्रकाश हा वाण एक सिलेक्शन करून आम्ही प्रकाश हा वाण एक शेवगाचा एक वाण विकसित केलेला आहे। तुम्ही फक्त शेवगाच न लावता इतर कमी पाण्यावरची पिकं जसं की सीताफळ असेल त्याची सुद्धा लागवड करताय। काय सीताफळ आणि शेवगा काय सांगाल तुम्ही कमी पाण्याच्या पिकाच्या संदर्भात तुम्ही सीताफळाची लागवड कशासाठी करता? कारण का माझ्याकडे आता 4-5 बोरवेल्स आहेत, 1-2 विहिरी आहेत, तरी पण काही फारसं पाणी नाही। त्याच्यामुळे आता सगळी पिकं ही कमी पाण्यावर मी घेतोय। 4-5 एकर शेवगा आहे आणि 2-3 एकर सीताफळ आता लावलेला आहे। सगळी पिकं ही कमी पाण्यात येणारी पिकाकडे मी वळलो आहे। दरवर्षी कमी होत चाललेला पाऊस आणि त्यामुळे कमी होत चाललेलं बागायती क्षेत्र ह्यामुळे शेतकरी खूप मोठ्या अडचणीत सापडलेला आहे। त्यामुळेच आता तरुण शेतकरीही कमी पाण्यावर येणाऱ्या पिकाकडे वळलेले आहेत। संतोष पवार, साम टीव्ही, सोलापूर।